नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत शिवराज तरुण मंडळ शेर शिवराज आहे, ज्यांची टॅगलाईन आहे आणि चंदननगरचं सर्वात प्रसिद्ध मंडळ, त्यांचे उत्सव प्रमुख व अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सरांचं नाव आहे बाळा पराड आणि निखिल दादा हे अध्यक्ष आहेत मंडळाचे. तर सर, नेमकी मंडळाची सुरुवात केव्हा झाली? मंडळाची स्थापना आपण 1980 साली झाली. मंडळाचे संस्थापक होते सुभाष पराड, कैलासदादा गावाने, कैलासवासी चंद्रकांतदादा शिंदे, कैलासवासी बाळासाहेब झेंडे आणि त्यांचे त्यावेळेचे सर्व सहकारी यांनी मिळून या मंडळाची स्थापना केली. खूप छोटंसं स्वरूप होतं त्याच्यामध्ये. एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये या मंडळाची स्थापना झाली. 10 बाय 10 आणि आता म्हणजे वर्षानुवर्ष त्याची वर्ष त्याच्यात वाढ होत गेली. आता मंडळाचे स्वतःचे 2 मंदिर आहेत, 2 वेगवेगळ्या मूर्ती आहेत. त्याच्यामध्ये एक आमची स्थायिक मूर्ती आणि दुसरी जी मूर्ती आहे ती उत्सव मूर्ती म्हणून आम्ही त्याचा वापर करतो. बरोबर. आम्ही पाहिल्या ज्या 2 मूर्त्या आहेत, तर ते मंदिराचं काम नेमकं केव्हा करण्यात आलं? आणि मंदिराचं काम साधारण 98-99 साली काहीतरी ते अंदाजे त्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी म्हणून स्वतः पैसे वतनी काढून हे काम सुरुवात केलेली. नेमकं म्हणजे मंडळाची सुरुवात जी केली आपण आणि मंदिर बांधलं वगैरे, पण मंडळाचा प्रवास कसा होता नेमकं? आता 1980 साली ज्यावेळी मंडळाची स्थापना ज्यावेळी झाली त्यावेळी त्याचं खूप छोटंसं असं रूप होतं. त्यावेळीच्या मिरवणुका या हातगाडीवर निघायच्या. हातगाडीवर DJ किंवा त्यावेळी असे काही प्रकार नव्हते. हातगाडीवर भजनी मंडळ ते असं करून मिरवणुका निघायच्या त्यावेळी आणि खूप छोटंसं असं त्याचं स्वरूप होतं. याच्यानंतर जसा जसा काळ बदलत गेला, जुनी पिढी याच्यातून कमी होती समाजकार्यातून किंवा मंडळाच्या कामातून. त्यानंतर आम्ही आमच्या हातात हे मंडळाची धुरा आल्यानंतर मग आम्ही त्या मंडळाचं मंदिराचं काम चालू केलं. जेव्हापासून आमचं मंदिराचं काम झालं तेव्हापासून मंडळाला खऱ्या अर्थाने भरभराट व्हायला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांची संख्या वाढली. खूप मोठ्या प्रमाणात उत्सव आपण साजरा करतो. वर्षभर आपल्या मंडळाचे गणेशोत्सव, शिवजयंती, गणेश स्थापना असे खूप सारे उत्सव, महाशिवरात्री यासारखे बरेच उत्सव आपण वर्षभर साजरे करतो. त्याच्यानंतर येणाऱ्या काही आपदा असतील, समजा पुराचं हे असेल, आता मध्ये आलेलं कोरोनाचं हे होतं, प्रत्येक गोष्टीत मंडळाकडून लोकांना सर्व सहकार्य केले जातं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळाकडून ज्या पण काही गोरगरीब आमच्या ठिकाणी लोक आहेत त्यांचा अंत्यविधीचा खर्च मंडळ करत असतं. कुठलाही एक रुपया त्यांच्याकडून घेतला जात नाही. त्याचा सर्व खर्च मंडळाच्या वतीने केला. आपल्या परिसरात जे काही असतील गरजू लोक असतील, कारण का अंत्यविधीचे कोण पैसे ठेवत नाही, ज्यांची परिस्थितीच नसते खर्च करण्याची किंवा काय, त्यांना आम्ही 100% मदत करतो. नाही, खूप चांगला उपक्रम आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या इथे 2 ते 3 शाळा आहेत. त्या शाळांमध्ये जे काही गरजू मुलं असतील की ज्यांना शिक्षणाचे पैशाची अडचणी, यांचा संपूर्ण खर्च मंडळाला उचलला जातो. नाही, निश्चितच. कारण की आम्ही पण पाहिलं मागच्या 1 वर्षी तुम्ही मिरवणुकी नव्हती काढली आणि पूर परिस्थितीला मदत केली होती सांगली कोल्हापूरच्या. मिरवणूक न काढता आम्ही कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदत केली. जसं शिवराज मंडळ आपलं जे आहे ते संपूर्ण एरियात प्रसिद्ध आहे. कारण की डिस्को लाईटिंग, जे म्युझिकल लाईट्स चालतात ते बघण्यासाठी बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ पंचकृषीतून लोक येतात. तसंच पुऱ्या सिटीमधूनही लोक इकडे बघण्यासाठी येतात खास. तर नेमकं डेकोरेशनचा प्रवास कसा होता, म्हणजे सुरुवात कसं होता? सुरुवातीला आम्ही हलते देखावे सुरुवातीला आम्ही सादर करायचो. स्वतः आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पार्टिसिपेट करायचे आणि समाज प्रबोधनपर जे काही देखावे असायचे, म्हणजे हुंडाबळी असेल, जे हुंडाबळीमधून स्त्रियांना होणारे त्रास असतील किंवा भ्रूण हत्या असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे आम्ही हलते देखावे स्वतः सादर करायचो. यावेळी आम्हाला दगडूशेठ हलवाईचे 2 वेळा पहिलं बक्षीस मिळालेले, विघ्न हरताण्याचे सुद्धा बक्षीस आम्हाला यातून मिळाले. त्याच्यानंतरच्या प्रवासाच्या काळात काय आलं की कार्यकर्त्यांमध्ये नवीन नवीन गोष्टी आणायच्या, मंडळामध्ये नवीन काहीतरी झालं पाहिजे, अशा हिशोबाने कार्यकर्ते त्या ठिकाणी यायला कमी झाले. त्याच्यामुळं मग आम्ही आमची कन्सेप्ट बदलून
फिरते लाईट किंवा फिरते light. ज्या ठिकाणी आम्हाला कार्यकर्त्यांची गरज कमी पडेल बरोबर. किंवा कोणाला तरी फोर्स करून तिथं उभं राहायला नाही लागणार, बरोबर. अशा हिशोबाने मग आम्ही रनिंग लाईटकडे गेलो. आणि या पंचकृषीत आमच्यासारखे रनिंग लाईट कोणीच आणत नाही किंवा कोणी करत नाही. राईट राईट प्रयत्न अख्ख्या करत नाही. पंचकृषीत कुठेच नाही आहे, म्हणून मी हा मुद्दाहून प्रश्न विचारला तुम्हाला. आणि सर जसं तुम्ही बोललात की कार्यकर्ते विजय झाले, आता वेळेनुसार गणपती बाप्पाचे पण बदलत चाललंय, पण तरी पण आपल्या मंडळात आत्ता कार्यकर्त्यांची संख्या तर ती सगळ्यांना माहितीच आहे, अख्ख्या एरियात सगळ्यांना माहिती आहे की शिवराजचे कार्यकर्ते म्हणजे किती आहेत आणि केवढ्या संख्येत असतात आणि नेहमी एकत्र असतात मेन म्हणजे. तर सुरुवातीला किती कार्यकर्ते होते आणि आत्ता किती कार्यकर्ते? नाही, पहिल्यापासून शिवराज तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे क्रेज, शिवराजच्या नावाची एक क्रेज आहे आणि एकी पहिल्यापासून. बरोबर. म्हणजे आता माझे बंधू ज्यावेळी संस्थापक होते, बरोबर. तो त्यांचा ग्रुप वेगळा, त्यांचा ग्रुप Right. आजही ते सगळेजण मार्गदर्शन मार्गदर्शन तर आहे, बरोबर. पण प्रत्येक कार्यक्रमाला याला ते स्वतः सगळेजण उपस्थित राहतात. आता त्याच्यातले काही जण दिवंगत झाले, पण तरी पण त्यांच्या नावाने त्यांच्या घरातले कुटुंबातली सगळी माणसं आजही मंडळासाठी तिथं उपस्थित सक्रिय असतात, असतात. सक्रिय असतात. राईट. मग आता कार्यकर्त्यांची संख्या नेमकी किती असेल? आता तशी संख्या सांगणं खूप अवघड आहे, बरोबर. पण कमीत कमी माझ्या मते तरी 1,500 ते 2,000 बरोबर. कमीत कमी फक्त यंग कारण नवमीची फक्त संख्या. तरुण. तरुण फक्त म्हणजे. तरुण आणि नवमीची संख्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अख्ख्या खराडीची जी लाईन असते 7व्या दिवशी, त्या दिवशी एकमेव मंडळ असं आहे जिथे तुम्ही महिलांना पण प्राधान्य देऊन महिलांसाठी एक सेपरेट रिंगण म्हणून डान्स सुरू असतो. हो. म्हणजे त्यांची ते आवड. शेवटच्या दिवशी आपली संपूर्ण चंदनगर खराडीच्या मिरवणुका या 7व्या दिवशी येतात. बरोबर. संपूर्ण खराडी चंदनगर मध्ये सर्व लोक शिवराजची मिरवणूक बघण्यासाठी खास आवर्जून उभे असतात. बरोबर. त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष म्हणजे गेले 5 वर्ष शिवराजला खराडी गावातून आमदार बापूसाहेब पटरे हे जे काही गणेश मंडळ असतील यांच्या मिरवणुकीतल्या उत्कृष्ट दाखवायचं पहिलं बक्षीस हे कायम शिवराजला जातं. कायम शिवराज असतं. बरोबर. आणि तुमचा रथ जो असतो तो एवढा भव्य असतो की पूर्ण रथ असतो, लाइटिंग्स असतात. राईट. हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर जय जय शंकर हर हर शंकर हर हर शंकर. काही आमच्या जुन्या दिवंगत अशा कार्यकर्त्यांची आठवण आज आम्हाला या निमित्ताने येते. त्याच्यामध्ये आमच्या मंडळाचे संस्थापक कैलासवासी चंद्रकांतदादा शिंदे, फाटक मामाजी आमचे मार्गदर्शक होते. आमच्यापेक्षा वयाने 30-40 वर्षांनी मोठे होते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक होते. त्याच्यानंतर विलास जी गावाने, त्याच्यानंतर सुभाषजी दरेकर, माझे अध्यक्ष कल्पेश टोपे आणि मंडळाचे कार्यकर्ते राजाभाऊ झेंडे यांचा मुलगा चिराग काहीतरी नाव झालेलं, तेही दिवंगत झाले. या सर्वांचं योगदान मंडळामध्ये होतं व इथून पुढच्याही काळात त्यांची आठवण आम्हाला राहील. नानासाहेब थोरात हे एक आमचे मार्गदर्शक होते आणि असे अजूनही काही कोणाची नावं राहिली असतील, पण या सर्वांचं स्मृती आणि स्मरण ठेवून इथून पुढची वाटचाल आम्ही चांगल्या पद्धतीने करूया. तर मित्रांनो आता आरती होणार आहे, तर आजचे नेमके आरतीचे मानकरी कोण आहेत? आजच्या आरतीचे मानकरी युवा नेते सुरेंद्रदादा बापूसाहेब पठारे आणि सोबत गोल्डन ब्रदर्स आकाश मल्लाव यांचे हस्ते आरती आज होणार आहे. स्वामी शंकरा आरती ओवाळ भावाती ओवाळ गौरा जय देव जय देव या ब्राह्मण परिवंदन सुंदर बदलारी पंचानन मनमोहन मनजन सुखकारी सत्योटी के वीराचे विचारी रघुकुल तिलक रामदासांतरी जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती ओवाळ भावाती ओवाळ जय देव
करुणेकं सकलपरस्मै नारायणात्मि समर्पयामि अजितं केशवराम नारायण कृष्णगानवर वासुदेवाय श्रीधर्माधो गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोल मिळून आपल्या जातं बांधव यांचंही आपण आपल्यासोबत आहेत ज्योतिताई अनिल जावळकर, जे की आपल्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. तर ताई, नेमकं कार्यक्रम मध्ये तुमचा सहभाग कसा असतो व इतर महिलांचा सहभाग कसा असतो? मला ही गोष्ट सांगायला खूप आवडेल की माझा सहभाग वेगळा आणि बाकीच्या महिलांचा वेगळा असं काही नसतं. आम्ही सर्वजणी मिळून जो काही कार्यक्रम असतो त्यात सहभागी होतो आणि श्रींच्या प्राणप्रतिष्ठेपासून मंडळातल्या प्रत्येक हालचालींमध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये आमचा सहभाग असतो, ते शेवटच्या 7व्या दिवसापर्यंत. चंदननगर भागामध्ये अनेक मंडळं आहेत, पण जे शिवराज तरुण मंडळ ट्रस्टचा जो गणपती उत्सव असतो आणि जी विसर्जन मिरवणूक असते त्यात महिलांचा मला आवर्जून सांगावासा वाटेल की महिलांचा जो काही सहभाग आहे तो इतर कुठल्याही मंडळांपेक्षा खूप जास्त आहे हे मी सांगू शकते. कारण की तुम्ही आमच्या मंडळाच्या जेवढ्या मिरवणुका झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त महिलांचा सहभाग झालेला आहे आणि इतरही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या मंडळातर्फे राबवले जातात महिलांसाठी आणि त्यासाठी मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, सभासद, पदाधिकारी यांचाही खूप आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभतं. हे मी आवर्जून इथे सांगू इच्छिते. राईट. आणि ताई, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बोललात की सर्व मंडळ असतात त्यात सर्वात जास्त आपला असतो, पण मी सांगू इच्छितो की जेवढं मी पाहिलंय तर एकमेव मंडळ असं आहे जिथे महिलांना सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं. हो, आता मी असं का म्हटले तर हळूहळू बाकीच्याही मंडळांमध्ये आहे उपस्थिती, पण ती वाढली पाहिजे. हो, वाढली पाहिजे. कारण महिलांचा सहभाग आपण पाहतो की पूजा अर्च्यापासून तयारीपासून सर्व ठिकाणी आहे, तर मग मिरवणुकांमध्ये का नाही, हा माझा प्रश्न आहे. तर मी त्यासाठी सर्व मंडळांसाठी तुम्ही आवाहन करताय? नक्की हेच सांगेन की जसे पुरुष कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या फॅमिलीजमध्ये पण किंवा त्यांनी सहभाग करून घ्यावा हीच मी विनंती करते. गाईडलाईन्स जारी झाल्या होत्या की यावेळेस मंडपाला पूर्णपणे बंदी होती, त्यामुळे यावेळेस गणपती श्रींची आपली आरती मंदिरातच होणार होती. पण ही आज सर्व सण उत्सव हे 7 दिवसाव्यतिरिक्त पूर्ण वर्षभराची आरती आपले मंडळाचे विशेष सहकार्य लाभलेले आपले भाऊसाहेब वांगणकर आणि फॅमिली हे सकाळ आणि संध्याकाळ पूर्णपणे आपल्या दोन्ही मंदिरामध्ये, एक शंकर महाराजांच्या मंदिरामध्ये आणि गणपतींच्या मंदिरामध्ये दोन्ही टाइम आरती करत असतात. हे त्यांचं विशेष सहकार्य मंडळासाठी लाभलेलं आहे. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा